नमस्कार मित्रांनो. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 17 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की रम्या वसू त्यांनी पेन ड्राईव्हमध्ये व्हिडिओ फोटो शूट केलेले असतात. काव्या जीवा यांचे ते फोटोज आणि व्हिडिओज असतात. आपल्या स्वतःवरती काही शेकू नये म्हणून त्यांनी ते सगळी सेटिंग करून ठेवलेली असते. पार्टीच्या शेवटी जे सरप्राईज नंदिनी पार्थ आपल्या पार्टनरला देणार आहेत त्याची ते वाट बघत असतात. तिथेच बसलेले असतात. ठरल्याप्रमाणे नंदिनी पार्थ आपापल्या पार्टनर्सला ते सरप्राईज देतात. सगळ्यांचे बाईट्स असलेले ते व्हिडिओ असतो. नंदिनी जीवा काव्या पार्थ यांच्या सुखी संसाराचे फोटो त्याच्यामध्ये असतात. सगळे ते बाईट्स बघत असतात. आणि शेवटी रम्याने जो व्हिडिओ तयार करून ठेवला होता काव्या आणि जीवाचा तो समोर येतो. काव्या जीवा यांचे एकमेकांवरती प्रेम होतं हे सगळ्यांसमोर येतं. ते व्हिडिओ बघून ते फोटोज बघून सगळ्यांना पुरता धक्का बसतो. जीवा काव्या तर रडून रडून बेहाल झालेले असतात. जीवा खाली पडतो आणि काव्या सगळ्यांना समजवायला पुढे येत असते. नंदिनी पुढे येते आणि हात जोडून काव्याची माफी मागते. काव्याच्या मध्ये आली ती असं तिला वाटतं. ती स्वतःलाच मारून घेते, स्वतःला खूप दोष देते. नंदिनीच्या हातावरती जीवाने जे मगाशी लिहिलेलं होतं जीवांदिनी ते तिला दिसतं आणि नंदिनी हातावरचं ते जीवांदिनी पुसून टाकते. पार्थही इथे शॉकमध्ये असतो. काव्या पार्थकडे येते, पार्थचा हात धरते. पार्थ पटकन काव्याचा हात झटकून देतो आणि लांब होतो. पार्थसाठी एका क्षणासाठी का होईना पण काव्या एक अनोळखी व्यक्ती झालेली असते. मानिनी काव्या जीवा पार्थ आणि नंदिनीला समजायचा खूप प्रयत्न करतात पण घरातलं कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतं. काव्या स्टेजवर येते आणि नंदिनीचे हात जोडून माफी मागते. जीवा सुद्धा नंदिनीची माफी मागतो. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये काव्या इथे खाली आलेली असते. आपल्या वडिलांना बहिणीला ती भेटते. ती खूप खुश असते आणि वडिलांना सांगते की मला खूप छान वाटते, माझ्या इतका आनंदात कोणीच नाही आहे. काव्या आपल्या घरामध्ये आपल्या लग्नामध्ये खुश आहे हे बघून बाबांना आनंद होतो. बाबा तिला अभिनंदन करण्यासाठी बुके देतात आणि तिचं अभिनंदन करतात. तर जीवा खाली येतो. जीवाला ती पार्टी सगळे आलेले पाहुणे खूप छान वाटतं. जीवासुद्धा आलेल्या सगळ्या पाहुण्यांना भेटतो. इथे रम्या वसू बोर झालेली असतात. त्यांना असं झालेलं असतं की एकदा कधी पार्टी सुरू होते आणि मजा बघायला मिळते. लांब बसून मस्त मजा बघायची. पार्थ आणि जीवा यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आणि पार्थ कायमचा रम्याचा होणार याची ती वाट बघत असतात. तर थोड्या वेळाने पार्टी चालू होते. पार्थ नंदिनी स्टेजवर येतात आणि निवेदन चालू करतात. ते जीवा काव्या यांचं तोंड भरून कौतुक करतात आणि त्या दोघांना स्टेजवरती बोलवतात. पार्थ नंदिनी काव्या जीवा यांचं पुन्हा कौतुक करतात आणि आई बाबा सुद्धा स्टेजवर येतात. ते जीवा आणि काव्या हे आधी कसे होते नंतर कसे झाले त्यांच्यामध्ये बदल कसे झाले याबद्दल सांगतात आणि त्यांचं कौतुक करतात. थोड्या वेळाने जीवा माईक हातामध्ये घेतो आणि तो सगळ्यांचे आभार मानतो. पार्थने आपल्यासाठी आजपर्यंत जे काही केले त्याचा त्याग, त्याचा खंबीर पाठिंबा, त्याने केलेला सपोर्ट हे सगळं त्याला आठवतं आणि तो पार्थचे आभार मानतो. जीवा नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला गुडघ्यावरती बसून प्रपोज करतो आणि तिला थँक्यू म्हणतो. सगळे खूप खुश असतात. काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. काव्या माईक हातामध्ये घेते आणि काव्या आधी कशी होती, तिच्यामध्ये कसे बदल झाले आणि पार्थमुळे कसे बदल झाले हे सगळ्यांना सांगते. ती सुद्धा सगळ्यांचे आभार मानते आणि मानवीला म्हणते, काकू तुम्ही म्हणत होतात ना लग्नानंतर होईलच प्रेम, बघा झालंय लग्नानंतर प्रेम. सगळे आनंदात असतात. पार्थ नंदिनी पुन्हा एकदा स्टेजवरती येतात आणि जे त्यांनी एकदम खास सरप्राईज प्लॅन केलं होतं म्हणजे तो व्हिडिओ तो प्ले करतात. लाईट्स बंद होतात आणि ते प्रोजेक्टरवरती तो व्हिडिओ लावला जातो. त्यात सगळ्यांचे बाईट्स असतात. सगळे जीवा काव्या यांचं तोंड भरून कौतुक करत असतात. त्यांना त्या दोघांबद्दल काय वाटतं हे सांगत असतात. सगळ्यांचे बाईट्स होतात आणि शेवटी नंदिनी जीवा पार्थ काव्या यांचे फोटो लागलेले असतात. त्या फोटोंमध्येच पुढे गेल्यावर जीवा काव्या यांचे रोमॅन्टिक फोटो दिसतात आणि सगळ्यांना एकदम धक्का बसतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 17 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये जीवा काव्या तो व्हिडिओ बघतात आणि ते खूप रडायला लागतात. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. जीवा तर खाली कोसळतो. तो खूप रडत असतो. त्याचे हाल बेहाल झालेले असतात. तर रम्या वसू हे सगळी गंमत बघून त्यांना आनंद होतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय यामध्येच त्यांना समाधान वाटतं
आपण सगळ्यांचा बदला घेतलाय, आपल्याला नोकर बनवलं होतं हे त्यांना आठवतं आणि त्या आनंदात मागे बसून मजा बघत असतात. नंदिनी पुढे येते आणि हात जोडून ती काव्याची माफी मागते. काव्याचं प्रेम हिसकावून घेतलं म्हणून तिला वाईट वाटतं. नंदिनी स्वतःला मारते, स्वतःला खूप दोष देऊन घेते. काव्या नंदिनीला थांबवते आणि नंदिनीची माफी मागते. नंदिनी काव्याला लांब ढकलून देते. नंदिनीला विश्वास बसत नाही की काव्याने सहज आपल्या प्रेमाला नकार दिला आणि आता ती दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात आहे. म्हणजे एकतर हे लोक आपल्याला फसवत आहेत किंवा अजूनही प्रेमात आहेत आणि आपल्यासमोर सुखात नांदायचं नाटक करतायत. काव्या पार्थकडे येते. पार्थलाही धक्का बसलेला असतो. पार्थला काव्या अनोळखी वाटायला लागते. जीवा नंदिनीची माफी मागतो. काव्या पार्थची माफी मागते. पण कोणीच त्यांचं बोलणं ऐकून घ्यायला तयार नसतं.